हाय, मी प्रियदर्शनी. तर फायनली माझी बॅगची पॅकिंग सुरू झालेली आहे. तर मी कुठे चालली आहे, मी कशासाठी चालली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजतील, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर फायनली मी बॅग पॅक करायला सुरुवात केलेली आहे. आणि गाईज, त्यासाठी मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायचं आहे. ते म्हणजे मी फक्त बॅग पॅक करत नाही आहे, तर मी ह्या बॅगमधून माझ्या लहानपणापासूनच्या, माझ्या फॅमिलीसोबतच्या, माझ्या मम्मी पप्पांसोबतच्या, माझ्या दादासोबतच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आठवणी आहेत, त्या भरून घेऊन चालली आहे. आणि जे की माझ्यासाठी म्हणजे खूप अशी सोपी गोष्ट नाही आहे, खूप इमोशनल करणारी गोष्ट आहे मला. तसं तर मी एक्सायटेड आहे जाण्यासाठी, पण त्याच्यापेक्षा जास्त तर मी थोडी दुःखी आहे म्हणण्यापेक्षा थोडी नर्वस आहे. थोडी मला वाईट वाटते. मी इथून चालली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी. तर मी बरं असू दे, मी तुम्हाला सांगते की मी माझ्या बॅगमधून काय काय घेतलं आणि कोणकोणत्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली आहे. तर माझे रेग्युलरचे जीन्सवरचे काही शॉर्ट टॉप्स, त्यानंतर कुर्तीज, त्याच्यावरच्या पॅन्ट्स, स्कार्प, टॉवेल, त्यानंतर अंडरगारमेंट्स आणि टी शर्ट्स, त्यानंतर डेली यूज करण्यासाठीच्या, रूमवर यूज करण्यासाठीचे कपडे, जे की खूप कम्फर्टेबल असावे लागतात, त्या सगळ्या गोष्टी मी घेत आहे. त्यानंतर खूप सारे इमोशन्स घेत आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर. आणि हे माझ्यासाठी खूपच टफ जाणार आहे, कारण आजपर्यंत मी कधीही हॉस्टेलला न राहणारी मुलगी आत्ता पहिल्यांदा हॉस्टेलला राहायला निघाली आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप नवीन तर आहेच, आणि बघूया आता कसा अनुभव आहे हॉस्टेलला राहण्याचा. परत बॅग पॅकिंग जे आपण नॉर्मली करतो त्याच गोष्टी आहेत, जास्त काही अशा वेगळ्या नाही आहेत. पण मला वाटलं मी ते तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी ते तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर आता थंडी चालू आहे म्हणून मी सॉक्स घेतलेत. परत रुमाल घेतलेत, जे की मला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सर्दीची थोडी ॲलर्जी आहे, त्यामुळे मी आपला जो नॅपकिन टाईप रुमाल असतो तो रुमालही घेतलेला आहे. परत माझी सुरुवात झाली माझ्या काही अशा गोष्टी ठेवण्याची. ते म्हणजे जसं की माझी बॉटल, आणि गाईज सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पॅड, जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. परत माझ्या नट्टापट्टाच्या गोष्टी म्हणजे डेलीची क्रीम, परफ्यूम, त्यानंतर पावडर, परत क्यूट अशा क्लिप्स ज्या की आपल्याला लागतातच. परत मी घेतलं होतं फेस हेअर रिमूव्हल, त्यानंतर फेस वॉश, फेस सिरम, जे की डेली लागतात अशा गोष्टी होत्या ह्या, आणि जे की खूप गरजेच्याही आहेत. परत लिप बाम, त्यानंतर जी नेहमी लागत असते अशी आपली लिप, आणि गंध, टिकली लावण्यासाठी, छोट्या अशा टिकली कधी ट्रेडिशनल आउटफिटवरती घालण्यासाठीच्या, लावण्यासाठीच्या. त्यानंतर अगेन एक क्लिप. परत काही हेअरबँड्स घेतले, रबर बँड्स घेतले जे की लागतात. त्यानंतर स्क्रंची, ती तर लागतच असते आपल्याला. परत माझी नेक्स्ट गोष्ट अशी होती ते म्हणजे मॉइश्चरायझर, कारण थंडीचे दिवस चालू आहेत, ते गरजेचं आहे घेणं. त्यानंतर नेल पेंट, परत आहेत कंगवा, हे तर लागतंच. त्याच्यामध्ये मोठ्या दातांचा आणि नॉर्मल असे पण मी घेतलेले आहेत. त्यानंतर मांगडी एखादी असावी म्हणून एक्स्ट्रा ॲक्सेसरीजमध्ये. माझा नट्टापट्टाचा बॉक्स रेडी आहे. तर अशी होती माझी बॅग पॅकिंग. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.